बघतो ही पुण्यातली बातमी आहे। गिरीश बापट अर्ज दाखल करतात। एक महत्त्वाची बातमी येते। रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे यांनी शरद पवारांची मुंबईतल्या पवारांच्या घरी गेल्या आठवड्यात भेट घेतल्याची माहिती कळते। पार्थ पवार यांची उमेदवारी मावळ प्रांतातून आहे आणि तिथून त्याच पार्श्वभूमीवर तिथल्या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांनी शरद पवारांची घेतलेली ही भेट महत्त्वाची मानली जाते। विनय म्हात्रेंकडून अधिक माहिती घेऊयात। विनय, काय अधिक माहिती कळू शकली आहे? रेणुका, ही जी भेट झालेली आहे रामशेठ ठाकूर जे माजी खासदार आहेत आणि भाजपचे स्थानिक नेते आहेत, त्याचबरोबर आमदार प्रशांत ठाकूर हे दोघं पितापुत्र यांनी मुंबईतल्या घरी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। भेटीचं कारण अजूनपर्यंत अस्पष्ट आहे। प्रशांत ठाकूर यांच्याशी कालपासून फोनवर संपर्क साधण्यात आला, पण तो संपर्क होऊ शकला नाही। पण जी काही माहिती मिळते सूत्रांकडून त्या अनुषंगाने भेटीला खूप महत्व आहे, कारण पनवेल, कर्जत आणि उरण ह्या सगळ्या परिसरामध्ये मावळ मतदारसंघामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो। पार्थ पवार याच मावळ मतदारसंघामधून उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा। त्यामुळे पनवेल, उरण आणि कर्जत या परिसरामध्ये भाजपचं चांगलं मतदार आहे तिथे आणि यांचं वर्चस्व आहे रामशेठ ठाकूरांचं। या वर्चस्वाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होऊ शकतो का? त्याचबरोबर शरद पवार आणि रामशेठ ठाकूर यांचा खूप घनिष्ठ संबंध आहेत। रयत शिक्षण संस्था असेल किंवा अशा अनेक संस्था यामध्ये रामशेठ ठाकूर आणि शरद पवार यांनी एकत्र काम केलेलं आहे। त्यामुळे या भेटीमागे नक्की दडलंय काय, हे सगळ्यात महत्त्वाची चर्चा आता सध्या पनवेल आणि या मावळ मतदारसंघामध्ये आहे। पण एकूण पार्थ पवारच्या अनुषंगाने ही जर बैठक झाली असेल तर मात्र खूप याला महत्व या बैठकीला असणार आहे। किंवा आणखीन काही संस्थांच्या बाबतीत जर बैठक असेल तर ती वेगळी चर्चा होऊ शकते। परंतु पार्थ पवारच्या अनुषंगाने निश्चितच या भेटीला महत्व आहे। धन्यवाद विनय या सगळ्या तपशिलाबद्दल। आपण बघतोय रामशेठ आणि प्रशांत ठाकूर यांनी गेल्या आठवड्यामध्ये शरद पवारांची त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतली होती अशी माहिती कळते। याचे अधिक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच, पण आता एक ब्रेक घेऊन इतरही बातम्यांचं पुन्हा भेटूयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।